वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नोंदणी सुरू. 29 एप्रिलपर्यंत अंतिम मुदत. पुणे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत SCERT प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि अध्यापक विद्यालयातील पात्र शिक्षकांसाठी वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणासाठी दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या अधिकृत पत्रानुसार पात्र शिक्षकांना ऑनलाईन नावनोंदणी करणे अनिवार्य आहे. नोंदणीचा कालावधी आणि पात्रता. प्रशिक्षणासाठीची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया 20 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11:00 वाजेपासून सुरू होणार असून 29 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 6:00 वाजेपर्यंत सुरू राहील. या प्रक्रियेसाठी कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही असे परिषदेने स्पष्ट केले आहे. वरिष्ठ वेतन श्रेणी 30 एप्रिल 2026 पर्यंत 12 वर्षे सेवा पूर्ण असणे आवश्यक. निवड वेतन श्रेणी 30 एप्रिल 2026 पर्यंत 24 वर्षे सेवा पूर्ण असणे आवश्यक. दिनांक 1 मे 2026 ते 30 एप्रिल 2027 या कालावधीत सेवा पूर्ण करून सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांनाही विशेष तरतुदीनुसार नोंदणी करता येईल. प्रशिक्षणाचे स्वरूप आणि शुल्क. हे प्रशिक्षण ऑफलाईन पद्धतीने सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमार्फत DIET एकाच वेळी घेतले जाणार आहे. प्रशिक्षणासाठी प्रति प्रशिक्षणार्थी 2,000 रुपये शुल्क निश्चित करण्यात आले असून ते ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे. एकदा भरलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही. महत्त्वाच्या सूचना. नोंदणी संकेतस्थळ. शिक्षकांनी ma.ac.in ची लिंक या पोर्टलवर जाऊन नोंदणी करावी. शालार्थ ID अनिवार्य. नोंदणीसाठी शालार्थ ID, अचूक ईमेल आणि मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे. शालार्थ पोर्टलवरील माहितीची पडताळणी करूनच नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल. कोणाला प्रवेश नाही. हे प्रशिक्षण केवळ शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था आणि अनुदानित शाळांमधील शिक्षकांसाठी आहे. विना अनुदानित व स्वयं अर्थसहाय्यित शाळांतील शिक्षकांनी नोंदणी करू नये. संपर्क. तांत्रिक अडचणींसाठी greattraining@ma.ac.in ची लिंक या ईमेलवर किंवा 8208879159 या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधण्याचे आवाहन संचालक डॉ. नंदकुमार बेडसे यांनी केले आहे. हे प्रशिक्षण मराठी माध्यमातून होणार असून अन्य माध्यमांच्या शिक्षकांसाठी वाचन साहित्य इंग्रजी व उर्दूमध्ये उपलब्ध करून दिले जाईल. नावनोंदणी यशस्वी झाल्यावर त्याची पावती PDF शिक्षकांनी जतन करून ठेवावी. व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे.